रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, पैसा हा काही आयुष्याचं सर्वस्व नाही किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नाही. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीनं वागून आपल्या पोटापुरता कमावणं जरूर आहे. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेनं आला आणि यदा कदाचित गेला तर तो भगवंताच्या इच्छेनंच गेला असं म्हणून आपलं समाधान बिघडू द्यायचं नाही. पैसा गेला म्हणून काही आबरू जात नाही. आपली आबरू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी एक म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा. पण आपल्याला जगात काय आढळतं तर जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काय पुरून उरणं नव्हे, याच्या उलट आपण त्याला पुरावं आणि त्याच्या छातीवर नाचावं. मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे. मी काय आज आहे उद्या नाही. पण आपण जसं खात्रीचं नाही तशी आपली मुलं बाळ देखील कुठं खात्रीचे आहेत. ही गोष्ट माणसाच्या लक्षात यायला पाहिजे आणि ती वेळीच आली पाहिजे. आपण जेवढं मुलाबाळांसाठी करतो तेवढं ती आपल्यासाठी करतात का याचं एकदा आत्मपरीक्षण करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशी पुढे घेऊन आलोय. दोस्तानो, आपण नवीन असाल आणि अजूनही हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज करा. आणि दोस्तानो, प्रत्येक व्हिडिओ लाईक करत चला आणि कॉमेंटच्या माध्यमातून मला कळवत चला. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, यानं विश्वासघात केला, त्यानं धोका दिला. आपण स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करायचा. आपण कुठं चुकलो याचा अभ्यास करायचा. त्यांच्या चुका तिथंच सोडून द्यायच्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. दुसऱ्यांची इज्जत तीच लोक करतात जे स्वतः इज्जतदार आहेत. नाहीतर ज्यांना स्वतःला इज्जत नाही ते दुसऱ्यांना काय देणार. कदर करायला शिका. कोणीही पुन्हा पुन्हा नाही येत आयुष्यात. आपल्यावर टीका करणाऱ्यांचा नेहमी आदर करा, कारण आपल्यातील दोष शोधण्यासाठी ते रात्रंदिवस जीवाचा आटापिटा करत असतात. आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीची आपल्याला किंमत नसते. ती व्यक्ती काळजी घेणे सोडते तेव्हा त्यांची किंमत कळते. अहंकार म्हणजे महारोग. तो कधीही बरा होत नाही. काही लोक असे पण असतात जे फक्त आपल्या समोरच आपले असतात. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही. लबाडीनं जिंकण्यापेक्षा तत्वानं हारलेलं चांगलं असतं. कारण कोणी विचारलंच की हारला कसा तर गर्वानं सांगता येतं की मी लढलो कसा. फक्त मनात जिव्हाळा पाहिजे. माणूस कसंही नातं निभावू शकतो. प्रत्येकाशी
भांडत नाही बसायचं. इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं. जीवनामध्ये काही गैरसमज इतके मनाला टोचतात की नकळत सुंदर नाते सुद्धा तुटून जातात. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचं नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते. हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकवूनच घेत असतात. निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यात किती अंतर आहे हे त्यालाच कळतं. ज्याला सगळं निवांत असून मोकळा वेळ मिळत नाही आणि मोकळा वेळ असून सुद्धा ज्याला निवांतपणा मिळत नाही. एक खोटं 100 खोटं बोलायला लावतं. तुम्ही फक्त खरं बोला, समोरचा आपोआप समजून जाईल. आजपर्यंत आपला खूप वेळा विश्वास तुटला, पण विश्वास ठेवायची सवय नाही तुटली पाहिजे. जिथं दुसऱ्यांना समजावणं कठीण वाटेल तिथं स्वतः समजून घेणं कधीही चांगलं. जळणारे जळतात, पळणारे पळतात. आपण आपलं चालत राहायचं. सोबत आले त्यांना घेत पुढं जायचं. साखरेत लोळा, तुपात घोळा. काही जण आपला स्वभाव सोडत नसतात, म्हणून त्यांच्यासाठी आपण थांबायचं नसतं.